तर आपण नाम पाहतोय की अव्ययांचा सुद्धा नामासारखा वापर कसा होतो. तर अव्यय म्हणजे ज्या शब्दाच्या जाती आहेत, शब्दाच्या जाती ज्याच्यामध्ये 8 जाती आहे त्याचे 2 भाग पडतात. 4 जाती अशा आहेत का ज्या बदलतात, यालाच आपण सव्यय म्हणतो. यालाच एक शब्द आहे विकारी. विकारी म्हणजेच बदल होणारे, सव्यय म्हणजेच खर्च होणारे म्हणजेच बदलणारे. तर हे जे बदलतात अशा 4 जाती आहे ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या 4 बदलणाऱ्या आहेत. ह्या उरलेल्या 4 जाती ज्या आहेत शब्दयोगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी, ह्या न बदलणाऱ्या आहेत. तर अशा 4,8 जाती शब्दांच्या आपण अभ्यासणार आहोत. पैकी ह्या जे अव्यय आहे का जे बदलत नाही, क्रिया विशेषण अव्यय आहे, तर हे बदलणाऱ्या गोष्टी नाही, हे बदलत नाहीत म्हणूनच त्याला अव्यय म्हणतो आपण. यालाच आपण अविकारी म्हणतो का याच्यात बदल नाही आहे. यालाच आपण हे न बदलणारे, याच्यात बदल नाही आहेत. यांचा वापर डायरेक्ट नाम सारखा. जसं कर नाही त्याला डर नाही, हे वाक्य येतं बरेचदा आलाय. हे जे कर शब्द आहे, हा जो डर शब्द आहे, हे न बदलणारे शब्द आहे, हे सुद्धा अव्ययातलाच भाग ठरतो. आणि ऍक्च्युअल हे धातू आहेत. हा धातू म्हणजे काय, तर धातूला आपण म्हणत असतो मूळ शब्द. धातूला आपण म्हणतो मूळ शब्द. या मूळ शब्दांना जेव्हा आपण ला किंवा तो हे प्रत्यय लावतो तेव्हा याच्याच पासून क्रियापद तयार होऊन जाते. आणि याच्याऐवजी जर आपण अ लावला, उ लावला, ने लावला, न लावला तर याच्यापासून नाम तयार होते. तर अशा वेळेस मूळ शब्द ज्याला आपण धातू म्हणतो यांना जर का ला आणि तो लावलं तर क्रियापद बनते. अ, उ, ने, न यातलं काही लावलं तर नाम बनते. तर या ठिकाणी कर हा जो शब्द आहे याला अ लागला, या कर पासून करतो असं म्हटलं तर क्रियापद बनते. याला अ लागल्यामुळे हे काय झालं, नाम झालं. तर कर नाही त्याला डर नाही, तर हे काय नाम आहे. जसं असं बसणं आवडत नाही किंवा असे बसणे आवडत नाही, असे बोलणे आवडत नाही किंवा असे हसणे चांगले नाही. हे जे शब्द घेतले आपण बस, हस, हे जे बस, हस आहे हे मूळ शब्द आहेत, हे धातू आहेत, मूळ शब्द म्हणून ओळखले जातात. याला बसला क्रियापद बनलं, हसला किंवा हसतो क्रियापद तयार झालं. याला जर तुम्ही हे लावलं तर नाम तयार होतंय. त्याला हसू आवडेना, तर हा जो शब्द आला हसू, इथे उ लागला. त्याचे वागणे चांगले नाही, वागणे, तर तो चांगला वागतो म्हटलं की क्रियापद बनलं, त्याचे वागणे म्हटलं की नाम बनलं. तर धातूंना जेव्हा अ, उ, ने, न हे प्रत्यय येतात तेव्हा त्याचं नाम होते. धातूंना ला किंवा तो आलं की क्रियापद होते. आणि या धातूंनाच मूळ शब्द म्हणतात. म्हणून हे जे शब्द आलेत तर यांना एक नाव दिले जाते धातू साधित नाम. धातू साधित नाम. तर हा काही नामाचा प्रकार नाही आहे. नामाचे प्रकार 3च. आपण पाहतोय का विशेषणाचा नामासारखा वापर, अव्ययांचा नामासारखा वापर, धातूंचा नामासारखा वापर. तर याच्यामध्ये आता एक शब्द सुद्धा नाम असू शकते. जसं त्याला ग ची बाधा झाली, त्याच्याकडे श्री अवतरली, हा एक सिंगल शब्द आहे. ग ची बाधा किंवा श्री अवतरली. तर हे एका शब्दांचा, एका अक्षरांचा सुद्धा नामासारखा वापर होऊ शकतो. तर असे अलग अलग प्रश्न येतात तेव्हा आपण हे आतापर्यंत नाम म्हणून जे काही शिकलो त्याला वारंवार अभ्यासणे आवश्यक राहील. उदाहरण अजून देता येईल, त्याच्या बोलण्यात पण असतोच किंवा त्याच्या बोलण्यात परंतु असतोच. हे जर वाक्य लिहिलं तर हा जो पण शब्द आहे त्याच्या बोलण्यात पण आलाच पाहिजे किंवा पण येतोच, त्याच्या बोलण्यात परंतु येतोच. तर हे मूळचे शब्द काय आहेत, अव्यय आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही.
ते अविकारी आहेत, चेंज नाहीच आहे. पणले काय करता, पणी करता, काहीच नाही बदल, पणच राहील. तर असे जे शब्द आहेत हे सुद्धा नाम म्हणून वापरले जातात. त्याच्या बोलण्यात पण असतो, त्याच्या बोलण्यात परंतु असतोच. तर यावेळेस हे शब्द सुद्धा अव्ययापासून तयार झालेले, म्हणून अव्यय साधित पण नाम. आता मॅच झाली ICC, भारताची टीम जिंकली, फायनल मारली, भारताची वाह झाली. हे जे वाह शब्द आहे, भारताच्या टीमची वाह झाली, हा नाम आहे. पण कोणत्या प्रकारचा, अव्यय. हे अव्यय म्हणजे न बदलणारा, हे अव्यय साधित नाम. आणि त्याच वेळेस पाकिस्तानची टीम काहीच नाही जिंकली, त्याच्या साऱ्याच मॅच गमावल्या आणि त्याची पाकिस्तानात छी झाली. तर पाकिस्तानच्या टीमची पाकिस्तानात छी झाली असे वाक्य येते. तर हा छी हे सुद्धा नाम आहे, हे सुद्धा नाम आहे. पण हे कसे नाम, अव्ययापासून तयार झालेले अव्यय साधित नाम. तर जेव्हा विशेषणापासून होते मग विशेषण साधित नाम, जेव्हा अव्ययापासून होते अव्यय साधित नाम, धातूपासून होते धातू साधित नाम. पण नामाचे प्रकार किती, तर उत्तर 3, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर ऑप्शन देणाऱ्याला 4 द्यावं लागते ना, त्याच्यामुळे हे ऑप्शन जनरली देतात सामान्य, विशेष, भाववाचक, धातू साधित. वर एक प्रश्न टाकून देतात आणि कुठला प्रकार आहे असं विचारतात. तेव्हा काळजीपूर्वक याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे.